हॅलो, नमस्ते, नमस्कार, राम राम. सगळ्यांचं माझ्या या व्लॉगमध्ये स्वागत आहे. आजकाल माझी क्यू बेबी दररोज सकाळी उठून रडी तरी करते, नाहीतर पप्पाच्या मागं तरी लागून खेळायला त्यांच्यासोबत जाते. पण आज राहिली घरी आणि लागली चक्क अभ्यास करायला, ते पण उठल्या मम्मी मी अभ्यास करायला ABCD लिहायले अशी मला म्हणली. आणि तिच्याकडं बघून ही माझी दिविजा बेबी छान गोड अशी हसायला लागली. दिदीचं हातातलं पुस्तक ओढायच्या मागं होती आणि दिदी काय करायली ते बघायली. आणि सकाळची आमची मॉर्निंग ही खूप अशी मस्त छान असा मिक्स फ्रूट ज्यूसनं झाली होती. त्याच्यात बीट, गाजर, काकडी, मोसंबी सगळं काही मिक्स असा आम्ही ज्यूस वगैरे घेतला. आणि नंतर झाली माझ्या दिवीच्या बेबीला नाव घातली माऊने आणि मी लागली होती स्वयंपाकाला. माऊने पोळ्या टाकून झाल्या होत्या आणि मग भाजीकडं लक्ष देत किवला पण काहीतरी खायचं होतं. मग तिला ते घेता येत नव्हतं तर ती मम्मीला मागत होती. पप्पांनी माझ्या बाजारातून एक नवीनच फळ आणलं होतं. पहिल्यांदा ते बघितलं तेव्हा मला ते शेल्ली असं वाटलं होतं, जे की त्याची भाजी करतात. पण नाही, हे तर दुसरंच काहीतरी वेगळं निघलं. बघायला पूर्ण मध्ये पण आणि वरून पण शेलनीसारखंच होतं, पण खायला गेलं की खूप गोड होतं. आणि हे होतं कोण्या प्रकारचं काय माहीत, खरबूज. द्विजा तर झोपली होती आंघोळ करून, पण या बाईंनी हे पूर्ण खरबूज आमच्या सगळ्यांना एक एक फोडी दिल्या आणि तिने केलं फस्ता. बऱ्यापैकी उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे आणि या झाडांना पण एक दिवस आड करून आधी पाणी देत होते, पण आता दररोजच्या दररोज पाणी टाकावं लागत आहे. ते बघ दादा आवाज टाक मग टाक, मी आणतो दुसरं पाणी आणते. पलीकड टाक मग, पलीकड. पलीकड टाक मग, तिकडे तिकडे पलीकडच्या झाडाला टाक. पलीकडं मागं कियाला माझ्यासोबत सगळे कामं करायचे असतात. मग ते मी स्वयंपाक करो, भांडे घासो, या धुणं धुवो, झाडून काढो, या झाडाला पाणी टाको, तिला पण ते करायचंच असते. मग मी झाडाला पाणी टाकत होते. झाडाला इथं मी बकेट भरून आणून ठेवली आणि मम्मी म्हणली मी झाडांना पाणी टाकतो, इथं ती बकेट ठेवून दे. या बाईचं ऐकलं तर ठीक, सोबत काम करू दिलं तर ठीक, नाही तर आम्ही लागतो रडायला. आणि मग एकदा रडणं सुरू झालं की मग तिला शांत करण्यातच माझा वेळ घालते आणि रडू देण्यापेक्षा काम करू दिलेलंच बरं. माझ्या गॅलरीमध्ये छान असे वेगवेगळे झाडं आहेत. त्या झाडांना आधी तर बऱ्यापैकी आणखीन जास्त होते, पण थोडंसं ऊन वगैरे जास्त लागायला आणि कधी असलं नसलं, कधी पाणी देणं नाही झालं तर ते सुकून काही वाळून गेलेले आहेत, काही मी काढून टाकलेले आहेत. चवळीच्या शेंगा, टमाटे याची झाडं आता खराब झाले होते ऊन नसल्यामुळं. पाऊस पडू लागलं की रोपं आहेत छोटे छोटे, त्यांना वेगवेगळ्या कुंडीमध्ये मी परत लावून ठेवन. या लहान लेकराची झोप थोड्या वेळाची, लगेच झोपतात आणि लगेच उठतात. एक काम नाही होत नाही आणि दमही भेटत नाही. माझी दिविजा बेबुली उठली पण खेळी आणि परत झोपी गेली. आणि ही किया बेबी झोपायचं नाव घेत नव्हती. आधी झोपतो म्हणली, थोडंसं रागवलं तर त्या कोपऱ्यात जाऊन बसली आणि नंतर लगेच भुट्टा खायचं का म्हणली की आली उठून. आणि हिची झोप पण कुठं पळून गेली आणि फुगू पण पळून गेला. मग काय, कशा तरी म्हणून आणि भुट्टा खायपर्यंत तिच्या ह्या 2 वेण्या घालून घेतल्या. हातरुमाल सापडला आणि मम्मी असं तोंड पुसायचं लागली मला सांगायला. आणि सांगता तिचे नखरे चालूच राहतात काही ना काहीतरी. आणि आजच्या वेण्या तर काहीतरी विचित्रच पडल्या होत्या, कारण का लेकरांना तयार आवरून व्यवस्थित ठेवणं म्हणजे लय मोठं काम. मम्मी माझे केस खूप छान आहे म्हणते आणि मम्मी तुझ्यासारखेच आहेत, मला तुझ्यासारखे लांब करायचे, कट करायचं म्हणलं तर नाव घेत नाही. ती तिचं मस्त असं TV बघत खेळणं चालू होतं. तोपर्यंत म्हणलं हे रॅकमध्ये खूप झालेलं आहे कपड्यांचा गर्दा, तर ते एकदा आवरून घ्यावं. खूप दिवस झाले
खूप दिवस नंतर 2-4 दिवसात हे वापस जशास तसंच होत राहते. कितीही मी घड्या करून ठेवण्याचा प्रयत्न, व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला तरी हे काही जशास तसं राहणार नाही. आता कियूला पण मला कोणतं घालायचं, तिला मला हे आवडलं नाही असं म्हणायचं जमायलं आणि तिला पण हे कपडे ओढून काढायचे. जरी तिचे नसतील, तिच्या पप्पाचे जरी असतील तरी ती ओढू काढते आणि मम्मी मला हे घालायचं असं ती मला म्हणते. त्या कपड्यांचा एवढा गोंधळ झाला आहे, कोणते दररोज घालायचे कोणते नाही काहीच कळेना. कारण का यामध्ये कियाच्या पप्पाने किती क्रिकेट मॅच खेळल्यात त्या पण कळतात. कशावरून तर त्यांच्या सगळ्यात जास्त जर्स्या या कपड्यामध्ये रेग्युलर घालायचे कपडे कमी आणि क्रिकेट मॅच खेळायला जायचेच कपडे जास्त झालेत. आणि किती टीममध्ये खेळलेत तर ह्या जर्स्याहून मोजता येतील. कारण का ह्या जर्स्या पूर्ण 25 ते 30 जर्स्या झाल्यासारख्या झाल्यात. 20 तर मोजल्यात आणि 2-4 मी खराब केलेल्या आहेत. जे आहेत ते आमच्या दोघी मायालेकीचे नावं टाकून आणलेले आहेत. त्यामध्ये आमच्या दोघीच्या पण 2-4 धरल्या तर ह्या सगळ्या मिळून जर्स्या आहेत 4. आणि ह्या जर्स्या रेग्युलर म्हणूनच मी घालते. कारण का उगं कपडे कशाला खराब करून टाकायचे, असेच टाकून कशाला द्यायचे, म्हणून मी दररोज घरी असताना ह्या जर्स्या घालून त्या पूर्ण खराब करत असते. माझे कपडे सोडून हनीबनीचेच ढिले मस्त छान असे वाटतात, तेच टी-शर्ट घालते. ही इकडे खेळायली आणि तोपर्यंत माझे कपडे सगळे झाले आवरून. ही माझी कियू जुजू बाळा गाणं म्हणत तिला चांगलं असं जास्त वेळ झोपू घालायच्याऐवजी तिला नेहमी उठूनच ठेवते आणि मम्मी मी तिला झोपी घालेलं आहे असं म्हणते. याच्या छान गाण्याने दिविजा बसली उठून. मग खाली पपई. आता झाली होती दुपार आणि आता किया काय झोपणार नव्हती. मग काय करायचं, मग एक काम ती काढत होती. एक खेळणं तिचं इकडं आणून ठेवत होती आणि ही दिविजा त्या सामानाकडं बघत होती. मग आम्ही आता तिघी मायालेकी मिळून खेळणार होतो खेळभांडे. माझ्या कियूचे कितीतरी भांडे आम्ही आतापर्यंत सेट काढले. काही ते इकडं तिकडं फेकून देण्यात गेले, काही कचऱ्यात गेले, कुठं नाही गेले. बड्डेला खूप सारे कियाच्या पहिले आले होते, त्याचा एक सेट आम्ही काढत राहतो आणि खेळत राहतो. TV फक्त बिल वाढण्यासाठी लावून असतो, बाकी काही नाही. मम्मी चिवचिव लाव म्हणते तर खरी, पण TVकडं काय बघत नाही. मी लावून जरी दिली तरी नंतर ती तिचं आपलं खेळभांड्यासंग खेळणं चालू राहते. ती खेळण्यामध्ये गुंग झाली की मी हळूच ती TV बंद करते आणि तिच्यासोबत खेळायला लागते. मग एकदा आम्ही गुंतलो की आमचा डाव हा संध्याकाळ होईपर्यंत चालूच असते. मम्मीला मस्त असं छान प्रकारचे खाऊ घालते. मस्त चहा, कधी आईस्क्रीम, कधी तर काय, कधी दुधपोळी तर कधी पोहे. आम्ही चाकं नसलेल्या गाडीत पण फिरायला जात असतो. आधी आम्ही दोघी खेळत गेलो की आणि मी. आता आमच्या सोबतीला एक सोबतीन जास्त झाली की माझी दिविजा. मी तिघी सोबतीने मस्त आता एकमेकीच्या मैत्रिणी झालेल्या आहोत आणि इथं आपापले घरं वेगवेगळे मांडण्याच्या ऐवजी कियाच्याच घरात जाऊन मस्त तिच्या वस्तूसोबत खेळत बसतो. लहानपणी कसं भांडण वगैरे झालं की आपलं सामान वेगवेगळं घ्यायचं आणि ज्यानं त्याचं घर करून मस्त असं बसायचं. पण इथे तो कारभार आमचा नाही जमत. आम्हाला कितीही भांडणं झाली आणि काही जरी झालं तरी आमच्या कियूचं ऐकावंच लागणार. माझी कियू मम्मी जसं तिला सांगते तशीच ती खेळभांडे खेळताना मम्मीला पण सांगते. मम्मी चॉकलेट खाऊ नाही, दातामध्ये बाऊ होते. मम्मी आईस्क्रीम खाऊ नाही. मम्मी बाहेरची पोळी खाऊ नाही. घरीच पोळी भाजी दूध भाता खावाव. एरवी मी तिची मम्मी होते आणि खेळभांड्यामध्ये ती माझी मम्मी होती. मग आमची झाली खेळभांडे खेळून आणि मी घेतलं कुकर लावायला. कारण का झाली होती आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ. मी इकडं डाळ तांदूळ धुवून वरण भाताचं कुकर लावेपर्यंत बाई आली मला कंपनी द्यायला आणि तिने तिचा कारभार केला वापस सुरू. मी इथं किचन ओट्यावर स्वयंपाकाची तयारीच्या मागे लागले होते आणि माझी कियूबाई किचन ओट्याच्या खालचे भांडे काढून खाली फरशीवर स्वयंपाकाच्या तयारीला लागली. माझ्या कियूचा माझ्या कामामध्ये जर हात नाही लागला तर माझं काम कसंच चांगलं नाही होणार. त्यामुळं मला तिच्या मदतीची खूप गरज असते. आम्ही दोघी आता बाकीचा स्वयंपाक करतो. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.